हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर पिल्लू आमची रात्री जागी होती, ऑलमोस्ट 2ला उठलेली। त्याच्यानंतर ती 5ला झोपली आणि आत्ता ती उठली। तिच्या मला थोडंसं मोशन होताना दिसला, सो बघितलं तर ती उठली आणि तिची बडबड होती ती चालू होती। दीपक झोपलेला, कारण का तो नाईट करून आलेला, त्याला प्रॉपर झोप भेटली नव्हती, सो तो झोपेतच होता। आणि आता पिल्लू उठली आहे आमची। ऑलमोस्ट तुम्हाला सांगते ती 9 का 10ला उठून गेली, लगेच उठून गेली। जास्त काही झोपली नाही, मला वाटलं ती झोपून जाईल ॲटलिस्ट 12पर्यंत, तरी पण ती उठली आणि उठल्या तिची बडबड बघताय तुम्ही। आणि उठल्या तिची बडबड झाल्यानंतर तिला थोडंसं डायपर फ्री वगैरे केलं आणि तिला मी पेरचा ज्यूस देते। ह्याच्यामध्ये फक्त पेर आणि थोडंसं मिल्क आहे, बस बाकी काहीही मी ॲड केलं नाही, कारण का पोटीला तिला त्रास होते। सो आज सगळं कॉन्स्टिपेशनवालं फूड असेल पिल्लूसाठी, सो तिला पेर भरवते। आणि आज नाचणीचं सत्व नाही केलं, तिला म्हटलं पेरच भरवेल आणि डायरेक्ट जेवायला देईल, कारण का ती लेटच उठली, ऑलमोस्ट 10ला उठली। सो म्हटलं आता पेर दिल्यानंतर मग ती थोड्या वेळ काही असं खाणार नाही, खाल्लं तर एखाद दुसरं बिस्किट खाईल, ते पण मी तिला ते 0 मैदावाला असतं ना ते देते, त्याच्यामुळे ते एखाद दुसरं खाईल, बस बाकी तिला असं ठरवलेलं की नाचणीचं सत्व संध्याकाळी देईल। सो ते झाल्यानंतर तिला भरवून झाल्यानंतर मी आम्हाला करत होती चण्याची उसळ प्लस आमटी, भातावर पण आणि डायरेक्ट चपातीसाठी पण, ग्रेव्हीसाठी। सो थोडेसे जे चणे आहेत ना ते घेतले आणि ग्राइंड करून घेतले ग्रेव्हीसाठी, कांदा टोमॅटो कापून घेतलं। सो आता पटकन फोडणी देईल, फोडणी आपली नॉर्मल देतात ना तशी। सो तेलामध्ये मी राई आणि जिरं टाकलं, थोडंसं हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, त्याला नीट अगदी हलवून घेईल, थोडासा जो कांदा आहे तो थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत। नंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करेल आणि आपले जे घरगुती मसाले आहेत ते, टोमॅटो अगदी सॉफ्ट झाला की पटकन मी मसाले ॲड करेल आणि पटकन होऊन जाते ही रेसिपी। आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकली, रेडीमेड टाकली, कारण का करायला एवढा टाईम नाही आहे आता। आणि पिल्लू उठल्यामुळे ना सगळं राहिलं, आणि मी उठल्यानंतर माझी क्लिनिंग झाल्यानंतर पिल्लू आमची उठून गेली। सो आता पटकन सगळं करायचं होतं। सो घरचे जे मसाले होते ते टाकले, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर सगळं टाकून घेतलं, परत एकदा हलवून घेतलं आणि नंतर थोडंसं तेल सुटल्यानंतर थोडासा मॅगी मसाला टाकला त्याच्यामध्ये, परत एकदा हलवून घेतलं आणि जे ग्राइंड केलेलं जे मिश्रण होतं ते टाकून दिलं चण्याचं, ते पण एकदा ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये हलवून घेतलं नीट व्यवस्थित। त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं मी, कारण का ते हे होत होतं, खाली लागत होतं, त्याच्यामुळे पाणी ॲड केलं आणि म्हणजे बाकीचे चणे होते ते टाकून दिले। वाटण करायला कधी कंटाळा आला ना की थोडंसं असं केलं ना की ग्रेव्ही पण होऊन जाते आणि भाजी पण चांगली होऊन जाते, म्हणजे भातावर पण होतं आणि ग्रेव्ही पण होते। सो मी हे असं करून घेते पटकन, सो वेळ पण नाही लागत आणि वाटण वेस्ट पण नाही होत, ते नंतरच्या वेळेला असं कुठल्या टायमाला यूज होतं। सो पिल्लू उठली त्याच्यामुळे सगळं स्लो आणि हळूहळू होतं आणि पटपट म्हटलं करून घेते, दीपक आहे तोपर्यंत। मग मी पिल्लूला आज करते मूग डाळ आणि मूग डाळ प्लस राईस असं मिक्स करून। मूग डाळची जी क्वांटिटी आहे ती जास्त आणि राईसची जी क्वांटिटी आहे ती कमी। जर कॉन्स्टिपेशन होत असेल ना तर रिच फायबर्स आहेत ना ते मूग डाळमध्ये असतात, फायबरयुक्त तुम्ही आहार दिलात ना तर कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही जर होत असेल तर। सो ते करून घेते मी आणि आता येते मी आम्हाला पण राईस लावून घेते, कारण का कुकरमध्ये होऊन जाईल 2 डब्यांमध्ये। सो पटकन करून घेते आणि आजच्या ह्याच्या पिल्लूच्या जेवणामध्ये ना फुल कॉन्स्टिपेशन साठी मी काय काय रेमेडीज करते ते असेल, सो नक्की पहा तुम्ही। सो तांदूळ आणि डाळ वगैरे धुवून घेते आणि मग कुकरला लावून घेईल, अगदी 4 शिट्ट्या करून घेईल, कारण का डाळ थोडीशी आपल्या गावची आहे त्याच्यामुळे शिजायला थोडासा टाईम लागतो, त्याच्यामुळे थोडंसं जास्त शिजवून देईल आणि तिला खिचडी टाईप असं करून घेईल।
सो आता त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकते राईसमध्ये आणि पटकन कुकर लावून घेईल आणि नंतर मग मला फक्त आता चपाती करायची आहे, कारण का भात तर झाला, पिल्लूचं पण फक्त फोडणी द्यायची आहे, ते तर झालं. फक्त याच्यामध्ये पिल्लूच्या याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केला आणि लसूण पण टाकून दिलं आहे ह्याच्यामध्येच कुकरच्या डब्यामध्ये. सो आता ते सगळं झाल्यानंतर फक्त मला राहिली आहे चपाती करायची. नंतर मग काही टेन्शन नाही आहे, फक्त भांडी आणि तेवढंच राहिलं आहे. सो आता पटकन आहे ते कुकर लावून घेतल्यानंतर मग चपातीचं पीठ मळेल म्हटलं. त्याच्यानंतर मग लाईटच गेली. लाईट गेल्यानंतर मग काहीच पॉसिबल नाही झालं, कारण काय ना हल्ली आहे ना किचनमध्ये पण खूप भयानक गरमी होते, जसं काय उन्हाळ्यात चालू आहे तसंच गरमी होते. सो म्हटलं जाऊन दे आता, चपाती नंतरच करेल. सो मी नंतर चपाती पण नाही केली, डायरेक्ट भाकरीच केली. दीपकला म्हटलं भाकरीच घेऊन जा, सो नाहीच केली. आणि मग नंतर लाईट गेल्यानंतर मग पिल्लूला पहिलं भरवून घेतलं. ऑलमोस्ट पिल्लूला 12:30ला भरवलं. सो अशी ही भाजी झाली आणि पिल्लूचं जे डाळ म्हणजे डाळ तुम्ही राईस बोलू शकता ते झालं. ते तिला मी कधीच भरवलेलं, कारण का लाईट गेल्यामुळे ना मला तुम्हाला दाखवता आलं नाही आहे. सो मी आत्ता तुम्हाला दाखवून दिलं. आणि जेवण झाल्यानंतर पिल्लूचं जे डॉग शो आहे ते तिला लावलेलं, ते ती मस्तपैकी बघत होती आणि तिचं ती खेळत पण होती. सो असा काहीतरी आमचा दुपारपर्यंतचा दिवस. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता ब्लॉगिंग चालू केलं आहे. पिल्लूचं कुकर लावून घेतलं. पिल्लूला मी आज करते मूग डाळचं सूप करते. त्याच्यामध्ये मी काय टाकलं, मूग डाळ शिजत लावली आहे कुकरला आणि नंतर तडका देईल. मूग डाळ, टोमॅटो, थोडा गाजर, लसूण आणि रताळं कॉन्स्टिपेशनसाठी चांगलं असतं. पिल्लूचं अजून एवढं असं रिकवर नाही झालं, तिला त्रास तर होतोय. सो रताळं तिला देते, म्हणजे सूपमध्ये टाकून मूग डाळचं सूप. ऑलमोस्ट ती भरपूर दिवसांनी खाईल. आता ती खेळते. आता तिला ना मनुक्याचं पाणी भरवते. काल मी सकाळी मी भिजत घातलेले. सो ते आणि कुकरचे शिट्ट्या होतात ना म्हणून इथे थांबली आहे. सो आता ते भरून ते ना मनुक्याचं ब्लॅक जे मनुके असतात ना, दिसत असतील तुम्हाला मे बी, खाली आहेत सगळे. हां, ते त्याचं पाणी आता हे पाजेल तिला आणि मनुके पण खायला देईल ते. आता हे पाणी तिला पाजते. चला तुम्हाला दाखव. असे चोख झालेले आहेत पुरे. आता तिला खायला देते आणि ती सगळा पसारा काढते. आता सगळं फेकते. आता हेअरबँड लावलं तिला, केस डोळ्यावर येत आहेत. सो चला आता पटकन तिला पाणी भरवते, खजूर भरवते आणि ती खजूर खाते वगैरे. कसं तिला उठून बसायचं नाही आहे, तिला तसंच झोपून खायचं आहे, लोळून खायचं आहे. सो तशीच खाते. उठून बसवलं ना की रडत बसते. जाम नाटकी खोरे, जाम म्हणजे जाम. आणि इथे तिला रात्री काहीतरी चावलं पायाला. पिल्लूचा तडका देते, जे केलं ना त्याला तडका. अरे यार, सगळं बाहेर आलं. लावून घेतलं. याच्यात रताळं बिताळं सगळं काय आहे. स्मॅश करते. एवढं काय गेलं नाही वेस्ट. मला वाटलं वेस्ट गेलं. पिल्लू आहे बाहेर. पटकन हे स्मॅश करते आणि याला तडका देऊन ठेवते. तुम्हाला दाखवते तडका दिल्यानंतर कसं होतंय. बस तूप, हिंग, जिरं आणि मीठ, बस तेवढाच तडका देणार आहे. पटकन तडका देते याचा. तयार झालंय. फोडणी देताना मला दाखवता आलं नाही, कारण का मॅडम आहेत हातात माझ्या आणि कसं तरी दिली फोडणी, टाकलं नाहीये. जर जिरं, हिंग बस आणि याच्यामध्ये लसूण बिसून सगळं काय आहे ते स्मॅश केलंय आणि त्याप्रमाणे केलंय. आता ह्याला जरासं उकळून देईल आणि मग पिल्लूला भरवेल. एकदम थोड्या वेळाने भरवेल. अजून टाईम आहे खूप. आणि पिल्लूला भेटला लाईटर, त्यासोबत खेळते. आता तिला जेव्हा भूक लागेल तेव्हा भरवून घेईल. आता ऑलमोस्ट 8च वाजलेत. मी लवकर काय केलं, नंतर मला तिचा क्रँकी मूड चालू होतो. मग त्या क्रँकी मूडमध्ये ना करणं जास्त मुश्किल होतं. म्हणजे फोडणी देऊ की तिला बघू असं होतं. सो तिचं रेडी आहे. सूप दाखवलेलं ते पिल्लूला भरवलं मी. केव्हाच भरवलं, 9:30ला भरवलं. पिल्लूनी पोट्टी केली.
मध्ये काही मला शूट करता आलं नाही. आता इथे पिल्लूला मी आंघोळ वगैरे घातली आणि ऑलमोस्ट 12:30 वाजलेत आणि पिल्लूची मस्ती आहे ती चालूच आहे. तिला नाईट ड्रेस वगैरे घातलाय, नाईट ड्रेस नाही घातला, खालची पॅन्ट घातली आणि वरती टी शर्ट घातलं कारण का शर्ट तिला प्रॉपर आता होत नाही आहे, ते पोटाला टाईट होतं त्याच्यामुळे. आणि आता ती बॉलनी खेळते. तुम्ही बघता केवढा मोठा बॉल अगदी इझिली ती उचलून जाते आणि जड आहे थोडा तो. व्हॉलीबॉल का बास्केटबॉल बोलता येईल त्यातला आहे तो. आणि त्याच्यासोबत ती खेळते चांगली. सो आता तिला थोड्या वेळाने खेळून खेळून ती स्वतः दमली ना की ती झोपून जाईल. सो आता ती खेळल्यानंतर मग झोपेल. सो चला, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.